नाक मुरडणारे देखील आवडीने खातील अशा प्रकारची चमचमीत दोडक्याची भाजी बनवत आहोत। त्यासाठी 2 फ्रेश दोडके स्वच्छ पाण्याने धुवून तुकडे करून त्याला एक चीर मारून घेतली। कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे, अर्धा वाटी सुक्क खोबरं भाजून घेतलं। थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये काढलं। त्यामध्ये धना, जिरा पूड, गरम मसाला, बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हिंग, मीठ आणि थोडंसं तेल घालून पाण्याचा वापर न करता हे वाटण बनवून घेतलं। दोडक्याच्या फोडींमध्ये हे स्टफिंग भरलं। उरलेलं स्टफिंग पुढे वापरणार आहोत। कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी, जिरे घातलं, ठेचून घेतलेला लसूण, हळद पावडर घातली। त्यानंतर भरून घेतलेल्या दोडक्याच्या फोडी घातल्या, वरून थोडंसं मीठ भुरभुरलं, उरलेला मसाला घातला, झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी याला वाफ काढली। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, एकदा मिक्स केलं, त्यानंतर गरम केलेलं पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून लो गॅसवरती अधूनमधून हलवत ही दोडक्याची भाजी शिजवून घेतली। त्यानंतर अतिशय चमचमीत अशी भरली दोडक्याची भाजी तयार आहे। चमचमीत भरल्या दोडक्याची भाजी चपाती, भाकरी, भातासोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, फॉलो नक्की करा।